आणि वादळ आल्यानंतर आपल्याला कळत असतं की वादळामध्ये आपलं किती नुकसान झालं. आणि साक्षात त्या ब्रह्मांड नायकाने तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की आमच्या गावात बाळूमामांची पालखी बाळूमामांची मेंढरी येते. केला होता स्वप्नात सुद्धा नाही. भूत आणि भविष्य हा फक्त जगाचे मालक संतांच्या हातात जगाच्या ताब्यात दिलेल्या आहेत आणि त्यांच्या हातात जी सत्ता आहे ना ती कुणातच नाही. त्यांच्या बिगर पत्ता सुद्धा आलत नाही. पत्ता हे फक्त आपला काही क्षणाचा अंकार असतो, काही क्षणाचा. ते काय म्हणतात, राग आल्यानंतर आपल्याला कळत असतं, राग गेल्यानंतर की आपल्याकडून काही किती मोठी चूक झाली आणि वादळ आल्यानंतर आपल्याला कळत असतं की वादळामध्ये आपलं किती नुकसान झालं. म्हणून या दोन्ही गोष्टींपासून कधी अंतरावरतीच पाहिजे. त्या भगवंतानी असे दिवस काढले. चाकरी करण्याची गरजही नव्हती या भगवंताला. चाकरी फुटक्या ताटात जेवण करायचीही गरज नव्हती. पण का, जसं मानवी या रूपात हा भगवंत होता. काय मानवी या रूपात होता. मामांनी कधी अंगावरती भगवा वस्त्र घातला नाही किंवा दाढी वाढवली नाही किंवा जटा वाढवली नाही. मामांनी साधी या मानवी या रूपात या भगवंतानी जगाला दाखवून दिलं. कारण मानवी या रूपात असल्यामुळे या भगवंताला संकटासमोर जावंच लागलं. आणि तेवढंच नाही तर एका वेळेस या भगवंतानी अनेक त्या भगवंताची मेंढी मावली. मामा कर्नाटक राज्यात चालत असताना चारता चारता बाळाराम पाटलांच्या जिवारीत मामांनी मेंढर घातली.